आजारांपासून दूर ठेवण्यासाठी, स्वतःचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, बुद्धीचा विकास करण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, निर्णय क्षमता वाढविण्यासाठी, आपुलकीची भावना निर्माण होण्यासाठी, जिद्द चिकाटी हे गुण अंगीकारण्यासाठी आणि सर्व गुण संपन्न होण्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, तो म्हणजे खेळ. होय, तो म्हणजे खेळ. मी शिवण्या नागेश कुतळे, जीव प्राथमिक शाळा नवरेलीची विद्यार्थी. आज आपणासमोर विषय मांडत आहे खेळाचे महत्त्व. आओ सभी आज मैं तुमको एक बात बताऊं, आओ सभी आज मैं तुमको एक बात बताऊं, खेल कितने महत्वपूर्ण है ये आपको समजाऊं. अहो आजची परिस्थिती पहिली तर कोणी मैदानावर खेळ खेळायला तयार नाही. आउटडोर असो की इंडोर, प्रत्येक जण खेळापासून परावृत्त होत आहे. बदलत्या काळानुसार आपल्या हातात अनेक उपकरणे आली, जसे की टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप असे अनेक. या गॅजेटवर आपण आपला कितीतरी वेळ घालवत असतो. विनाकारण आपण खूप जास्त वेळ सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. रील्स पाहणे, मोबाईलवरती गेम खेळणे यामध्ये आपण व्यस्त असतो. पण एखादा मैदानी की मोबाईलचा खेळ आपल्याला नकोसा वाटतो. आपण एका जागेवरती खूप वेळ बसून राहतो. पर्यायाने शारीरिक हालचाली कमी होऊन शारीरिक व्याधी वाढतात. खेळ खेळल्याने शरीराचा होतो व्यायाम, सर्व रोग पळून जातात, मिळतो आराम. खेळामुळे मन प्रसन्न होते एक क्षणार्धात. खेळाचे महत्त्व लक्षात ठेवा जीवनात. कोणीतरी म्हटले आहे, साऊंड माइंड साऊंड बॉडी. म्हणजे काय, तर निरोगी शरीरात नेहमी निरोगी मन राहत असते. हे अगदी खरे आहे, कारण जेव्हा आपले शरीर निरोगी असेल तेव्हा आपण उत्साही असतो. कोणत्याही कामाचा कंटाळा वाटत नाही. पण निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो, आणि हा व्यायाम जर आनंद घेत करायचा असेल तर त्यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त होते, मन प्रफुल्लित व ताजेतवाने राहते. खेळाचे महत्त्व जीवनात फार. खेळामुळे जगण्याला बहाल. खेळाचे महत्त्व किती आहे हे पुढील जर संघावरून सांगता येते. 1936 साली ऑलिम्पिकमध्ये होते का फायनल सामना जर्मनी विरुद्ध भारताचा होता. या सामन्यासाठी संपूर्ण जग जिंकण्याची आशा बाळगणारा हिटलर तिथे उपस्थित होता. जर्मनीच्या होम ग्राउंडवर खेळला जाणारा हा सामना जर्मनी सहजपणे जिंकणार असे सर्वांना वाटत होते. पण कॅप्टन मेजर ध्यानचंद यांनी असा प्रथम खेळ दाखवला आणि सामना भारताने जिंकला. तेव्हा मेजर ध्यानचंद यांच्या खेळासमोर नतमस्तक झाला आणि ध्यानचंद हे कौतुक केले. प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ होर्न गार्डनर सांगतात की विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक व मानसिक विकासासाठी मैदानावर दिवसातून किमान 2 तास तरी खेळले पाहिजे. आता तर विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतूनच ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचे धडे दिले जातात, कारण कृतीतून घेतलेले शिक्षण हे स्मरणात राहते हे सिद्ध झाले आहे. खेळामुळे आपले आरोग्य सुधारते, बुद्धीचा आणि भावनांचा विकास पण होतोच, पण खेळ हे आता प्रदर्शन होऊ लागले आहे. अनेक तरुणी खेळाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. खेलो इंडिया, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यात देशाचे नाव उंचावत आहे. सचिन तेंडुलकर, मेरी कोम, पी.व्ही. सिंधू, नीरज चोप्रा, डी. हुकेन यासारख्या खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे खेळाचे महत्त्व जाणून घ्या, देशाचे नाव रोशन करा आणि स्वतःचे जीवन घडवा. धावता पडले तरी थांबणारी मी नाही, जिंकता हरले तरी थांबणारी मी नाही. कितीही बदले आयुष्य तरी जाणारी मी नाही. मी एक खेळाडू, हरणारी मी नाही. चला खेळूया, समृद्ध होऊया. धन्यवाद.